नमस्कार मंडळी. तर ह्या बघा, या आहेत मोहऱ्या चिंबोऱ्या. ह्या पावसाळ्यातच मिळतात, 12ही महिने नाही मिळत. तर ह्या मला दिसलेल्या आहेत, मस्त कर्ज करून येताना तर मी घेतलेल्या आहेत. आज ना मी तुम्हाला या साफ करून दाखवणार आहे. आता खूप जणांना या साफ करता येतातच, पण काही जणांना नाही येत ना, त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्हाला जर या जिवंतच साफ करता येत असतील, कट करता येत असतील तर करू शकता. ह्या चिंबोऱ्याच आहेत, तर त्यांचे फांगडे वगैरे किंवा नांग्या वगैरे खूप हालत असतात आणि फांगड्याने एखादा चावा घेतला ना, मग तर तनवारीच. तर आता तुमच्यावर आहे, ते जिवंत साफ करू शकता तर करा. नसतील जमत तर त्या फ्रीजमध्ये ठेवू शकता तुम्ही. 2 ते 3 तास फ्रीजमध्ये ठेवायच्या आणि मग नंतर त्या साफ करायला इझी जातात. पण जर आपण अशा जिवंतच त्या कट केल्या ना, तर त्याचा जो मांस आहे ना, तो कडकच राहतो, धरून राहतो. आणि जर आपण फ्रीजमध्ये ठेवून केल्या ना, तर त्याचा मांस थोडासा सैलसर पडतो, पण साफ करायला ते इझी पडतात. तर मी या मंगळवारी आणलेल्या होत्या ना, तर मी मंगळवारी साफ नाही केल्या, तर तशाच फ्रीजमध्ये ठेवल्या. मी या बुधवारी साफ करत आहे. आता हे साफ कशा करायच्या ना, हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे बघा, या चिंबोऱ्या सगळ्या मी मोकळ्या करून घेतलेल्या आहेत. आणि आमच्याकडे याला मोहऱ्या चिंबोऱ्या बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात ना, ते पण मला कॉमेंट करून सांगा. तर पहिल्यांदा तुम्हाला सांगते, सगळ्यांनाच माहीत नसतं त्या गोष्टी, तर ज्यांना नाही माहीत त्यांच्यासाठी. तर हे बघा, ही आहे फिमेल. ह्याचा कासा मोठा आहे ना, तर ही फिमेल आहे, मादी आहे. आणि हा आहे नर, मेल आहे. आता तुम्ही सांगाल हे कशाला सांगता, पण आता सगळ्यांनाच माहीत नसतं, त्यांना सांगते. तर हे बघा, पहिल्यांदा मी हे साफ करून घेते. याचे ना फांगडे तोडून घ्यायचे. हे जिवंत असते तर आपल्याला जमलं असतं का फांगडे तोडायला एवढ्या सहजपणे? नाही ना. तर आता ते तुमच्या चॉईसवर आहे कसं साफ वगैरे करायचं. तर फांगडे तोडलेले आहेत आणि नांग्या पण तोडून घेते. तुम्हाला जर हा वरचा भाग ठेवायचा असेल, म्हणजे वरची नांगी ठेवायची असेल तर ठेवू शकता किंवा तोडू शकता. मी तोडून घेतलेले आहे. आणि हा जो कासा आहे ना बॅक साईडचा, तो आपल्याला काढायचा आहे. आणि इथली घाण असते थोडीशी, ती पण काढायची. हे बघा, अशा पद्धतीत मी अजून एक साफ करून दाखवते. पहिल्यांदा आपल्याला या नांग्या वगैरे सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत. फांगडा पण तोडून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीत. आता बॅक साईडचा हा कासा जो आहे, भाग जो आहे, तो काढून घेते. आणि हे पण साफ करून घेते. आता अशाच मी बाकीच्या सर्व साफ करून घेतलेले आहेत. आणि हे बघा, ही नांगी आहे ना, नांगीचा हा जो टोकदार भाग असतो ना, तो आपल्याला काढायचा आहे. तो टोकाचा भाग आहे, तो फेकून द्यायचा हवाला आणि नांगी ठेवून द्यायची. हे बघा, हा टोकाचा भाग काढून घ्यायचा आणि नांगी आपल्याला ठेवून द्यायची अशीच. आता हे सर्व मी, हे बघा, नांग्या वगैरे काढून घेतल्यात. आता या पहिल्यांदा आपल्याला साफ करून घ्यायच्या आहेत. कट करून जर साफ केलं तर त्याच्यामध्ये जो आतमध्ये गोड वगैरे असतो ना, गोर किंवा वीट, तो निघू शकतो, म्हणून पहिलाच साफ करायच्या या. तर तुम्ही बघू शकता, या चिखलामध्ये वगैरे असतात ना, मातीत वगैरे. तर ह्या पहिल्यांदा आपल्याला साफ करून घ्यायच्या आहेत. आणि हा जो काता घेतला ना भांडी घासायचा, तो कोराच घ्यायचा आहे, यूज केलेला नाही घ्यायचा. हे बघा, अशा पद्धतीने घासून कारण की या चिखलात वगैरे असतात ना, तर चिखल लागलेलं असतं. तर मागून पुढून सगळं ना व्यवस्थित असं साफ करून घ्यायचं, घासून घ्यायचं. आणि ही चिंबोरी अशी धुवून घ्यायची. आता बाकीच्या मी चिंबोऱ्या धुवून घेते. तुम्हाला फांगडा दाखवते. फांगडा पण आपल्याला असंच घासून घ्यायचं आहे. हे बघा, मध्ये फोल्ड असतात ना, ते असे दुमडून घ्यायचे, आतमध्ये चिखल असू शकतो, ते पण घासून घ्यायचे. आता बाकीचे सर्व चिंबोरे आणि फांगडे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणि या नांग्या पण बघा तोडून घेतल्या, स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. बारीक नांग्या एका साईडला आणि मोठ्या नांग्या एका साईडला काढून घेतलेल्या आहेत. आता पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते. हे बघा, आता हे काय करायचं आहे, 2 तुम्हाला पद्धती दाखवते. तुम्ही पाहिजे तर असे 2 भाग करू शकता. पण आपण फ्रीजमध्ये ठेवलं ना, हे ना थोडंसं नरम पडतं. तर मी सजेस्ट करेन की तुम्ही मग फ्रीजमध्ये ठेवून करत असाल तर 2 भाग नका करू. पुढची दाखवते तुम्हाला पद्धत. आणि याच्या तोंडाच्या साईडला ना अशी पिशवीसारखी घाण असते, ती काढायची आहे. म्हणजे ती घाण असते तीच काढायची आपल्याला. त्याच्याकडे पहिल्यांदा लक्ष द्यायचं. आणि हे बघा, कवटीच्या बाजूला बघा, तुम्हाला दाखवते. आता ही अखंड ठेवलेली कवटी आहे. हे बघा, तुम्हाला दाखवते. पुन्हा साफ करून दाखवते. हे पण करायचं. आता ही दुसरी पद्धत. ह्या पुशा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. अशा सर्व पुशा काढून घ्यायचा, पुढचा भाग काढून घ्यायचा सर्व. हे बघा, आता जर आपण धुतल्या तर ह्याचा गोड वगैरे सगळा गोर किंवा ईट आहे ना, ती पाण्यात वाहून जाऊ शकते, म्हणून ते आधीच धुवून घेतलं. आणि या कवटीचा भाग हा बघा, तुम्हाला काळकाळ दिसत असेल, पण ती काही घाण नाही आहे. ते कवटीचं आहे ना, कवटीने मांस सोडलेला आहे थोडासा, तो त्याची स्किन आहे तीच आहे. आणि फांगडा आपल्याला अशा पद्धतीत पुढून असा तोडायचं आहे. हे बघा, आता बाकीचे सर्व मी फांगडे वगैरे कट करून घेते. हे बघा, या चिंबोऱ्या मस्त साफ झालेल्या आहेत. चिंबोऱ्या एका साईडला आहेत, एका साईडला फांगड्या आहेत. नांग्या पण साफ केलेल्या आहेत आणि आतला जो गोर आहे तो पण आहे.
तर अशा मी या चिंबोऱ्या साफ केल्यात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर, चॅनलला फॉलो सबस्क्राईब नक्कीच करा.